ज्या स्वर्गीय गणपतराव देशमुखांनी जीवनभर शेतकरी कामगार पक्षाचं एकनिष्ठेने काम केलं, त्याच गणपतराव देशमुखांचे नातू आणि पहिल्यांदाच आमदार झालेले बाबासाहेब देशमुख शेकापला सोडून भाजपात जातील की काय, अशा प्रकारची भीती आता शेकापच्याच कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्याला कारणही तसंच आहे. 1 जूनला सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुती व भाजपतर्फे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करताना पालकमंत्री जयकुमार गोरे, शिवसेना खासदार ज्योती वाघमारे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राम सातपुते यांसारखे अनेक नेते उपस्थित होते. पण यावेळी एका आमदाराच्या उपस्थितीनं विशेष लक्ष वेधलं. हे होते सांगोला तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, शेतकरी कामगार पक्षाकडून निवडून आलेले आणि दिवंगत आमदार गणपतराव देशमुखांचे नातू. यामुळेच आता बाबासाहेब देशमुख लवकरच भाजपात प्रवेश करतील किंवा 2029ला महायुतीतून निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे. आता यात विशेष हे आहे की मागच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत हेच आमदार बाबासाहेब देशमुख महायुतीच्या विरोधामध्ये होते. 2024च्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्याची जागा शिवसेना एकनाथ शिंदे गटाला सुटली आणि उमेदवारी तत्कालीन आमदार शहाजी बापू पाटील यांना मिळाली होती. त्यावेळी शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. तर महाविकास आघाडीत ही जागा शेतकरी कामगार पक्षाला सुटली आणि बाबासाहेब देशमुख उभे राहिले. बाबासाहेब देशमुखांच्या प्रचारासाठी त्यावेळी शरद पवारांनी ही सभा घेतली होती. पुढे बाबासाहेब देशमुखांनी सिटिंग आमदार असलेल्या शहाजी बापू पाटील यांचा पराभव केला. 2024च्या विधानसभा निवडणुकीत बाबासाहेब देशमुख आणि महायुतीत प्रचंड ताणतणाव निर्माण झाला होता. पण निवडून आल्यापासून बाबासाहेब देशमुख अचानकच भाजप आणि देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळ गेले. अगदी निवडून आल्या त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईला जाऊन भेट घेतली होती. या ट्विस्ट आला तो नगरपालिका निवडणुकांमध्ये. 2024च्या विधानसभा निवडणुका झाल्यावर ज्या नगरपालिका निवडणुका झाल्या त्यात बाबासाहेब देशमुख हे भाजपच्या आणखीनच जवळ गेले. या जवळीकीला पालकमंत्री जयकुमार गोरेसुद्धा जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. नगरपालिका निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरेंनी बाबासाहेब देशमुखांना भाजपसोबत लढवण्याची गरळ घातली. पुढे सांगोल्यात भाजपने शिवसेनेसोबत युती तोडली आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का दिला. पुढे नगरपालिका निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार चक्क भाजपच्या तिकिटावरती उभा राहिला. तर शहाजी बापू पाटलांनी ऐनवेळी वेगळा पॅनल टाकला आणि शहाजी बापू पाटलांनी भाजप आणि बाबासाहेब देशमुखांच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करत सत्ता आणली. हा आमदार बाबासाहेब देशमुखांसाठी मोठा धक्का होता, कारण त्याआधी अगदी काही महिन्यांपूर्वीच त्यांनी शहाजी बापू पाटलांचा विधानसभेत 25,000च्या मताधिक्यानं मोठा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा आमदार बाबासाहेब देशमुख भाजपच्या जवळ गेलेत. सोलापूर विधान परिषदेचे उमेदवार अर्ज भरण्याच्या वेळेस बाबासाहेब देशमुखांनी उपस्थिती लावली होती. यावेळी माजी आमदार शहाजी बापू पाटीलसुद्धा उपस्थित होते. पण शहाजी बापू युतीतच असल्यानं त्यांची उपस्थिती विशेष नव्हती. पण आता बाबासाहेब देशमुखांबद्दल मतदारसंघात जोरदार चर्चा आहे. यात ते लवकरच भाजपात जातील किंवा 2029ला भाजप पुरस्कृत उमेदवार असतील अशी चर्चा आहे. त्यामुळं जर बाबासाहेब देशमुख भाजपकडे गेले तर शहाजी बापू पाटील यांचं नक्की काय होईल? खरंच बाबासाहेब देशमुख भाजपात जातील का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. सांगोला तालुक्याचा राजकीय इतिहास हा अवघ्या महाराष्ट्राला तोंडपाठ आहे. कारण या मतदारसंघावर तब्बल अनेक दशकं शेतकरी कामगार पक्षाची म्हणजेच लाल झेंड्याची एक हाती सत्ता राहिलेली आहे. या गडाचे सेनापती होते गणपतराव देशमुख. गणपतराव देशमुख हे सांगोल्यातून तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या या प्रदीर्घ आणि ऐतिहासिक राजकीय कारकिर्दीत त्यांना अनेक पक्षांनी मोठी आमिषं दाखवली होती, अनेक मोठ्या ऑफर दिल्या होत्या. अनेक वेळा त्यांना राज्यातील दिग्गज नेत्यांकडून मंत्रिपदाची खुली ऑफरही आली होती. पण त्यांनी कधीही शेतकरी कामगार पक्षाला सोडलं नाही. सत्तेच्या मोहापायी त्यांनी कधी आपली विचारसरणी बदलली नाही आणि आयुष्यभर ते पक्षाशी पूर्णपणे एकनिष्ठ राहिले. पण आज परिस्थिती बदलली आहे. त्याच गणपतराव देशमुखांचे नातू बाबासाहेब देशमुख हे पहिल्याच आमदारकीत थेट भाजपच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचल्यानं आणि त्यांच्या भाजप प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू झाल्यानं जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीतील प्रचंड अटीतटीचा संघर्ष अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. शरद पवारांनी घेतलेली सभा आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेलं कष्ट याच्या बळावर बाबासाहेब देशमुखांनी बाजी मारली होती. मात्र विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच बाबासाहेबांनी थेट मुंबई गाठून देवेंद्र फडणवीसांची घेतलेली राजकीय भेट
राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना जन्म देऊन गेली। निवडणुकीत एकमेकांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे नेते अचानक इतके जवळ कसे आले असा प्रश्न विचारला जात असतानाच सांगोला नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या। या निवडणुकीत स्थानिक भाजप नेतृत्वानं आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एक विशेष मोठा डाव टाकला। त्यांनी शिवसेनेचे शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात रणनीती आखत आमदार बाबासाहेब देशमुखांना सोबत घेतलं। या अंतर्गत शेकापचा जो पारंपरिक मतदार आहे तो बाजूला ठेवून शेकापचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार थेट भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आला। या राजकीय खेळीमुळे शहाजी बापू पाटील महायुतीत अजूनही एकाकी पडले आहेत। पण शहाजी बापूंनी ऐनवेळी आपला बाणा दाखवत स्वतंत्र पॅनल उभा केला आणि भाजप बाबासाहेब देशमुखांच्या या अनपेक्षित युतीचा दणदणीत पराभव करून नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवला। हा पराभव बाबासाहेब देशमुखांसाठी मोठा धक्का होता, कारण या संघर्षाला जुनी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। शहाजी बापू पाटील आणि स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्यात सांगोल्याच्या विधानसभेसाठी अनेक दशकांपासून टोकाचं राजकीय वैर राहिलं आहे। प्रत्येक विधानसभा निवडणुकीत या दोन नेत्यांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळायची। 2019च्या विधानसभा निवडणुकीत एक महत्त्वाचं वळण आलं, जेव्हा वाढत्या वयामुळे गणपतराव देशमुखांनी अचानक निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या जागी त्यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांना शेकापची उमेदवारी देण्यात आली। त्या निवडणुकीत शहाजी बापू पाटील आणि नौखे असलेल्या बाबासाहेब देशमुख यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली। या निवडणुकीच्या निकालानं सगळ्यांनाच थक्क केलं होतं, कारण शहाजी बापू पाटील यांनी बाबासाहेब देशमुखांचा अवघ्या 768 मतांच्या निसटत्या फरकानं पराभव केला होता। या पराभवाची सल देशमुखांच्या मनात कायम होती आणि म्हणूनच त्यांनी प्रचंड तयारी करून 2024च्या विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांचा तब्बल 25,000 मतांनी पराभव करून आपल्या पराभवाचा पूर्ण वचपा काढला होता। गणपतराव देशमुखांचा राजकीय प्रवास पाहिला तर ते 1962 मध्ये पहिल्यांदा सांगोल्यातून आमदार म्हणून निवडून गेले। त्यानंतर 1972 आणि 1995च्या निवडणुकांचा अपवाद वगळता ते प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातून सातत्याने विजय होत राहिले आणि त्यांनी तब्बल 11 वेळा विधानसभेत सांगोल्याचं प्रतिनिधित्व केलं। भारतात सर्वाधिक काळ आमदार राहण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर नोंदवला गेला। गणपतराव देशमुख आजीवन शेतकरी कामगार पक्षासोबत राहिले। त्यांनी गरिबांचे आणि शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न विधानसभेत लावून धरले। पण त्यांच्या निधनानंतर सांगोला तालुक्याची आणि शेतकरी कामगार पक्षाची संपूर्ण सूत्रे त्यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांच्या हातात आली। आज मतदारसंघातील जनता आणि राजकीय विश्लेषक हीच चर्चा करत आहेत की ज्या आजोबांनी जीवनभर निष्ठा आणि तत्वाची परंपरा जपली, ती परंपरा नातू पहिल्याच आमदारकीत सोडून देणार का? जर बाबासाहेब देशमुख यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला किंवा 2029ची विधानसभा निवडणूक भाजपसोबत लढवण्याचा विचार केला तर सांगोल्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल। यामुळे सर्वात मोठी गोची होणार आहे ती शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची, कारण शहाजी बापू सध्या महायुतीचा भाग आहेत। जर बाबासाहेब देशमुख भाजपवासी झाले तर 2029ला सांगोल्याची जागा भाजपच्या वाटेला जाऊ शकते। अशा परिस्थितीत शहाजी बापू पाटील काय निर्णय घेतात, ते पुन्हा बंडखोरीचे अस्त्र उपसणार की महायुतीचा धर्म पाळणार, याकडे आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बाबासाहेब देशमुख शेतकरी कामगार पक्ष सोडून भाजपमध्ये जातील का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।